महाराष्ट्रातल्या नामवंत सप्ताहापैकी विशेष सप्ताहाचं नियोजन या भगवान प्रभू दत्तात्रयांच्या दरबारात गेल्या 16 वर्षापासून होतं. श्रद्धेय हरिभक्तीपरायण परमपूजनीय दत्त उपासक दत्त प्रभूंची पूर्ण कृपा संपादन करणारं असं एक तेजपुंज असं वारकरी हृदय श्री हरी महाराज पवार. उपासना करणारे लोक भरपूर असतात, भरपूर आहेत. महाराष्ट्रभर नाही भारतभर दत्तात्रयांची उपासना आज चाललेली या 8 दिवसामध्ये. पण उपासना कशी असावी इथे आल्याशिवाय कळणार नाही. विठ्ठल आणि उपास्य दैवताची उपासना करणारा जे साधक असतात त्या साधकाकडे पाहिल्यानंतर का दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष अशी अनुभूती यायला पाहिजे. तिथे त्या देवाचं वैभव असतं. आणि असं महाराजांच्या प्रेरणेनं भगवान दत्त प्रभूंच्या आशीर्वादानं गेल्या 16 वर्षापासून अगदी इंद्रादिकाला लाजवेल असा हा सप्ताह आहे. इंद्राला आसन सोडावं लागतं, पण भगवान दत्त प्रभूंचा आशीर्वाद असा आहे. मी येताना बोललो, महाराष्ट्रभर फिरत असताना मी कुठल्याही सप्ताहाचं स्टेटस ठेवत नाही, पण हा आमचा घरचा सप्ताह असतो म्हणून प्रचार आणि प्रसार करत असतो. विठ्ठल आणि दत्तप्रभूंचा साधक परिवार. मी सांगेन त्या ठिकाणी आमचं वारकऱ्यांचं जर साधना असेल, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, श्रीमद एकनाथी भागवत आहे, साधन चतुष्टयामध्ये उपनिषद आली, वेद आलीत, हो. पण इतर धर्मशास्त्र आता आमच्या उपासनेचा ते विशेष भाग आहे तो. पण मी एक वाक्यात तुम्हाला सांगून जाईन, या युगामध्ये तरी भगवान दत्तात्रयांची आराधना करणारा गुरुचरित्रासारखा लगेच पावर, लगेच आल्याला लगेच दान, खूप मोठी संगती आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो महाराष्ट्रातल्या वारकऱ्याचा पाठ नसेल असा अभंग नाही, आणि ज्याचा पाठ नाही तो वारकरीच नाही. सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी, हेची दान देगा देवानी, हेची व्हावी माझी. हे अभंग ज्यांचे पाठ नाही त्यांना वारकरी म्हणता येत ते नाही समजा. हो. आणि त्यातला एक हा उपसंहार प्रकरणातले अभंग आहे. हो. या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा राय पहिल्या चरणामध्ये च नावाच्या अक्षराचा वापर करतात आणि शेवटच्या चरणात च वापरतात. च आला की चक्रात्मकता असते. हेच करीन असंच व्हायला असंच पाहिजे, हा असाच सोहळा झाला पाहिजे. महाराज इतर पंथाला संस्थापक आहे, पण वारकरी वैष्णव परंपरेला संस्थापक नाही. इतर पंथामध्ये कुठली आचारसंहिता असेल त्याला मला सांगता येत नाही, पण वारकरी संप्रदायाची एक आचारसंहिता आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनांना नाम चिंतन करावं, दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकाराने प्रेम लक्षणा भक्तीने सांगावी, तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनकाराने आवड लक्षणा भक्ती सांगावी, चौथ्या 5व्या 6व्या कीर्तनकाराने उपदेश करावा, 7व्या कीर्तनकाराने मागणी मागावी, आणि 8व्या कीर्तनकाराने देवाच्या हस्ते प्रसाद द्यावा. ही झाली 7 दिवसाच्या वारकरी सप्ताहाची आचारसंहिता. आणि माझ्या वाट्याला आलेला मागणीचा दिवस आहे. एरवी काला करत होतो, हो, पण आता मोठ्या माणसांच्या वेळेला सांगितलं जातं, आमच्या बाबांनी तर लुटून दिलं ते
तुम्ही जाणार दोघं बुवा, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. हो, आता दोघांच्या कोर्टात चेंडू आल्यावर काय करायला पाहिजे? हो, आम्ही विद्वान कीर्तनकार नाही, पण 100% सांगतो वारकरी कीर्तन करावं. विठ्ठल मला तुम्हाला तत्वज्ञान सांगता येईल का नाही मला माहित नाही. हो, पण अजून सोहळ्यामध्ये ताई 42 वर्ष चालतोय बरं पायी. सोहळ्यात गाडी नेत नाही, माऊली चालवते अजून मला. हो, चालवते अजून. तेवढ्या निकषाला मी उतरलोय अजून तरी. हो, आणि ज्या वेळेला मला सांगितलं गेलं श्रद्धेय आचार्य दंडी साधू प्रति शंकराचार्यच, दंड हातात आला की धर्मदंड असला की त्यांना शंकराचार्य म्हणावे लागते. आचार्य अमृताश्रम स्वामी त्यांनी मला विचारलं, महाराज तुम्ही मागणी मागा मी काला करतो. मी स्वागत केलं त्या ठिकाणी. उद्या कदाचित आपल्याला भूदेवाच्या हातून प्रसाद मिळणार आहे. विठ्ठल आणि देवाच्या हातून प्रसाद मिळतो असं भानुदास महाराज म्हणतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आता 7 दिवसापासून तशी तयारी 7 दिवसाची आहे का नाना महाराज? काला संपला की पुन्हा तयारीला लागावं लागतं. त्यावेळेला असा सप्ताह होत असतो. असं नाही होत. वर्षभर त्या वलयात फिरावं लागतं सप्ताहाच्या. हो, मग आलेल्या साधकावर कृपा करणं दत्तप्रभूंचं काम आहे. हो, पण साधने करता आमचे श्रीहरी महाराज पुढे आहे. हो, अधिकार संपन्नता आहे म्हणून पुढे आहे. हो, काय ताकद आहे ते त्या ठिकाणी. तुम्ही इतक्या लांबून लांबून या ठिकाणी येतात, तिथे परिसर आहे का काय? एक दत्तप्रभूंचा दरबार सोडला इथे, हा एक परिवार सोडला तर शेजारी काय आहे? पण तुम्ही किती लांबून येत आहेत? तुम्हाला इथे बोलवणारा कोण आहे? इथे चुंबकत्व लावलेलं आहे. ऑटोमॅटिक तुम्ही घरी थांबवून पहा बरं, तुम्ही थांबता का बरं? तुम्हाला इथे खेचूनच आणतीची शक्ती, आणि ती शक्ती खेचून नाही आणत, वर्षभर तुमचं काम करत असते. विठ्ठल वर्षभर तुम्ही त्याच्या सेवेत असला तर तो वर्षभर तुमच्या सेवेत असतो. तो गिरनार सोडून कोलारवाडी फाट्यावर येत असतो. तो गोदावरीचं तट सोडून कोलारवाडी फाट्यावर येत असतो. तो गाणगापूर सोडून कोलारवाडी फाट्यावर येत असतो. तो बद्रीनाथच्या नरनारायणाच्या पहाडीहून कोलारवाडीला येत असतो. फक्त आम्ही आठवण काढावी त्याची बस. तुम्ही दर्शन घेताना ज्या ज्या तीर्थाला आमचे प्रभू राहतात, दत्तप्रभू राहतात, त्या तीर्थाचं आव्हान करा. कोल्हारवाडीत आल्याशिवाय राहत नाही दत्तप्रभू. ही ताकद आहे, ताकद आहे, साधी नाही ताकद ती त्या ठिकाणी. हो, आणि अशा दत्तप्रभूंच्या प्रांगणामध्ये गेल्या 7 दिवसापासून तुम्ही पट्ट्या टाकल्या असतील, तुम्ही झाडलोट किडे असेल, तुम्ही प्रसाद वाढला असेल, तुम्ही फुलाचा हार आणला असेल, तुम्ही महाप्रसादाचे पंगत दिले असेल, तुम्ही नाश्ता दिला असेल, तुम्ही चहाची कप उचलले असतील, कोणी टाळकऱ्यांची सेवा केली असेल, कोणी कुठली तरी तुम्ही इथे येऊन सेवा केली असेल. म्हणून 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं प्रभूकडे, भगवान दत्त प्रभूकडे, पंढरीशू परमात्म्याकडे तुमच्याकरता मागणी मागण्याचा योग माझ्या वाट्याला आला. माझं परम भाग्य. विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहे. मागतायत, शक्य आहे का? नाही, मागत नाही. तुकोबारायने मागितलं म्हणजे महाराजांचं तिथे काय करावं त्या ठिकाणी?
आता काही महाराज लोक सांगतात, काही महाराज लोक सांगतात की महाराजांच्या पत्नीला एकच पातळ नेसायला होतं, सांगतात. नारळीवर केळी, चुलीवर हरळी, घर चंद्रमोळी सांगतात काही महाराज लोक, ज्यांचे नाटाचे पाचे अभंग पाठ असतात ती. मी तसल्या धंद्यावाल्यांना सांगत असतो, जगद्गुरु तुकोबारायांचे एक एक प्रकरण जर पाहिलं तुम्ही, महाराजां इतके श्रीमंत राजे, संप्रदायातले संत, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायण इतके कोणतेच नाही झाले, कधीच नाही झाले. अहो महाराज नुसते, एक प्रसंग सांगतो मग अभंगाकडे येतो. कोंडाजी पंत नावाचे एक ब्राह्मण, त्यांना गयला जायचं होतं. कुठं? पितृगयला जायचं होतं. आणि गयला जायचं होतं पण परिस्थिती नव्हती. पण म्हटलं आपले गुरुच आहे ना तुकाराम महाराज, आपण गुरूंना साकडं घातलं की त्यांच्याबरोबर आपली यात्रा झाल्याशिवाय राहणार. म्हटले बाबा तुम्ही मला गयला घेऊन जावा अशी माझी इच्छा आहे. पण महाराज म्हणले की माझा नियम आहे बाबा, वारी चुकवणे दी, माझा नियम आहे पंढरीचा. तुला गयल जायचं ना, मग तू असं कर, मी काही येणार नाही, पण तुला जायचं ना, तुला अडचण आहे ना. आणि त्या क्षणी तुकोबारायांनी काय केलं, एक दगड उचलला. तो दगड उचलला आणि त्याच्या हातात दिला. त्याच्या हातात दिल्याबरोबर त्याचा होन तयार झाला. होन कशाचा? सोन्याचा होन. कोणाच्या हातून? आणि होन तयार झाला. त्या कोंडाजीला सांगितलं आता होन आहे ना तुझ्याजवळ, रोज हा होन खर्च करायचा आणि एक पैसा शिल्लक ठेवायचा. आणि रात्र झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा ते एक पैशाचा होन तयार होईल. त्यानं त्याच दिवशी गावातच प्रयोग करून पाहिला, खरंच तयार होतो का, नाही तर फजिती ना आपली. हो, आता दुसऱ्या दिवशी एक पैसा पूर्ण होऊन खर्च केला, एक पैसा शिल्लक झाला आणि तो होऊन पुन्हा तयार झाला. आणि मग आता त्याला खात्री पटली की आता आपली यात्रा. अरे कोंडाजी कुठं कुठं जाणार आहेस तू? बाबा मला प्रयागराजला जायचंय, काशीला जायचंय आणि गयला जायचं. महाराज म्हणले मला येणं होत नाही, पण मी 3 पत्र लिहून देतो. पहिलं पत्र लिहिलं ते गंगे करता, परिशे गे माये भागीरथी महादोष निवारिणी सकळ तीर्थाची स्वामिनी. गंगेला पत्र लिहिलं पहिलं. दुसरं पत्र लिहिलं, तुम्ही विश्वनाथ दिन रंग मे अनाथ, दिन रंग मे अनाथ, दिन रंग मे अनाथ, विश्वनाथ दिन रंग मे अनाथ, दिन रंग अनाथ, दिन रंग मे अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडेलो घरात, कृपा कराल ते थोडी पाया पडेलो घरात, कृपा कराल ते थोडी पाया पडेलो घरात, कृपा कराल ते थोडी पाया पडेलो घरात. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, दीन रंग मी अनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ, दीन रंग मी अनाथ. दुसरं पत्र लिहिलं भगवान विश्वनाथाला. आणि तिसरं पत्र गय करता लिहिलं, पिंड पदावरी दिला फुले करी
माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण, केले कर्मांतर, बोंब दिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरविले ओझे. त्या पंतानं तिघ पत्र तिघ देवांना दिली. यात्रा करून आले. कशावर? वनावर. जगद्गुरु तुकोबारा एका दगडाला स्पर्श करत होता, त्याचा होन होत होता. काय होत होत? होन होत होता. 16व्या शतकामध्ये 350 एकर जमिनीची जागिरी आहे महाराजांकडे. एक नांदे तया घरी दैवत पंढरीचे 2. इतके श्रीमंत की छत्रपती राजांचा नजराना ठोकरावा इतके श्रीमंत. कोण तुकाराम महाराज? वैराग्याला फुटलेली पहाट तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? छत्रपती शिवाजी राजांनी ज्याचं दासत्व पत्कावते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? यमानं नाम घेत्याबरोबर थरथर कापावते तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? दशग्रंथी रामेश्वर शास्त्रींच्या समोर स्वतःच साधुत्व सिद्ध करणारे तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? आता हे रात्रभर सांगेन मी. कारण तुकोबारांचं काय सांगावं. आणि आम्ही महाराज जीवनामध्ये जोपर्यंत स्पर्धक येत नाही, विरोधक कट्टर येत नाही, तो पर्यंत माणसाची प्रगती नाही. विठ्ठल रावणानं जर आशीर्वाद दिला नसता तर रामप्रभूंचा विजय झालाच नसता. म्हणून माणसाच्या जीवनात मला सांगायचंय, आमच्या नाटाचे 2 अभंग पाठ नाही. वास्तविक पाहता कीर्तनकाराचे 2 हरिपाठ पाठ पाहिजे. पाहिजेच. हो. 5-50 ओळ्यात ज्ञानेश्वरीच्या पाठ पाहिजे. 5-50 ओळ्यात एकनाथी भागवताच्या पाठ पाहिजे. किमान नाटाचे 5 अभंग तरी पाठ पाहिजे. तीर्थावळीचा एखादा पाहिजे. समाधीतला एखादा तरी पाहिजे. बाळक्रीडेतला एखादा तरी पाहिजे. तेवढं नसलं तर वारी करणारा तरी पाहिजे. विठ्ठल पण आमच्या कदम माऊलींच्या भाषेमध्ये बोलायचं झालं का, तारखा देणारे तमासगीर असतात म्हणून त्याचा परिणाम नाही होत. कारण हे कीर्तन तुम्हाला सुधारवण्याचं माध्यम नाही राजा. मोठे मोठे आले ना तुम्हाला सांगण्याकरता, तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, आम्ही कोणा झाडाची पानं. मी गेल्या वर्षी बोलून गेलो. एक वाक्य तुम्हाला सांगतो. मुसलमानाच्या 10 वर्षाच्या पोराचे नमाज पाठ होते. आमच्या गणपती मंडळाच्या अध्यक्षाची गणपतीची आरती पाठ नाही. देवीच्या मंडळाच्या अध्यक्षाची देवीची आरती पाठ नाही. आमची रामरक्षा आम्हाला नाही येत. हनुमान चालिसा नाही. आता कल्याणच्या मासिकामध्ये सर्वे आला की हिंदुस्थानच्या 90% हिंदूंना गीतेचे 18 अध्याय हे माहित नाही. ही शोकांतिका आहे. कोणामुळे? जबाबदार कोण आहे?
हे एवढे मोठे सोहळे होतात तरी 33% लोक आम्ही सांभाळलीत, 67% सांभाळलीत. महाराष्ट्राच्या संत मांदेआळीनं वारकरी परंपरेनं 67% लोक सांभाळलेली आहेत, तरी जेलमध्ये जागा नाही. 67% सांभाळली, 33% मोकार आहे, तरी जेलमध्ये जागा नाही. उलट झालं असतं तर काय झालं असतं? विठ्ठल. म्हणून आम्हाला कुठेतरी आमचे संस्कार कळले पाहिजे. आता 16 वर्ष आहे आणि 16 वर्ष मोक्याचं म्हणा, काय धोक्याचं म्हणतात राव. लावणी पक्की ध्यानात राहते तुमच्या, पण ज्ञानेश्वरी ध्यानात राहणार नाही. ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. धर्मवीर संभाजीरावांनी वयाच्या 16व्या वर्षी नकशीला बुद्धभूषण ही वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. सुभाष चंद्र बोसाची पहिली घोषणा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, वयाच्या 16व्या वर्षी. भगतसिंगाची घोषणा 16व्या वर्षी. ज्ञानोबारांची क्रांती 16व्या वर्षी. आणि मुलाचं 10वीचं वर्ष 16वं. आणि हा 16 म्हणजे काय? 16 संस्कार. आपल्या सनातन धर्माचे किती संस्कार आहे? 16. आणि हे वर्ष कितवं? त पासून प पर्यंतचे अक्षर किती? आता तुम्ही प्राध्यापक, गुरुजी, शिक्षक लोक आहेत बरं का. त पासून प पर्यंतची व्यंजने किती आहे? 16. त प हे अक्षर 16 अक्षरानंतर तयार होतं. म्हणून जन्माचा 16, लग्नाचा 16, मृत्यूचा 16 आणि दत्तप्रभूंचा 16व्या वर्षाचा 16. विठ्ठल. आम्ही संस्कारापासून सुद्धा लांब गेलो. लग्न कितवा संस्कार आहे? नामदेव महाराज 16. लग्न झालं नाही काय अजून? झालं नाही? होय होय होय. आता 16वा सांगल्यावर मग आता काय करा? त्या भाभीने घरात घेतलं पाहिजे का? आता लग्न झाल्यावर मग काय? म्हणजे आमचं 16 करू नका म्हणजे झालं. माहित पाहिजे ना. आम्ही तिथून लांब आहोत. लग्न 13वा संस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल. लग्न 13वा संस्कार आहे. 14वा वानप्रस्थ, 15वा संन्यास आणि 16वा अंत्येष्टी. हा, आता 12 पुढच्या वर्षी सांगेन. विठ्ठल. म्हणजे मला तर 16 वर बोलणं झालं माझं 16 वर्ष आहे ना. मी तर म्हणे 16 वर्षापासून काही काही दत्त भक्त या ठिकाणी सेवेत आहेत. त्या ठिकाणी म्हणून आज आम्हाला मागण्याचा अधिकार आहे तुमच्याकडे. दत्तप्रभूंना आज मागावं लागतं. कायद्यानुसार, शास्त्रानुसार, उपनिषदानुसार, वारकरी संप्रदायाच्या नियमाचा दंडक आहे की मागावं. इथे तुकोबारांची मागणी राजा. तुकोबारा न मागणारे संत आहेत. हो, तुकाराम महाराज मागणं हो. आणि इतकं तरी हलकट मागणार नाही की जेणेकरून महाराजांची उंची कमी होईल. आता आपलं पहा, महिला मंडळ कोणत्याही मंदिरात जात, कोणत्याही गेले तरी मागितल्याशिवाय तुम्ही त्या मंदिरातून बाहेर निघत. कुठल्याही मंदिरात, इथंच नाही, इथं तर देणारा समर्थ आहे. इथं तर तुम्ही घरून आल्या आल्या तुम्हाला ओळखतो आम्ही. इथून तुम्ही कोणत्या श्रद्धेने दत्तप्रभूंच्या दरबारात आलेले आहात ते आमच्या महाराजांनाही कळतं आणि दत्तप्रभूंनाही कळतं. तुम्हाला मागण्याची गरजच नाही. तो झोळी भरूनच देतो. तुम्ही त्याचे झोळे भरा, तो तुम्हाला झोळी भरून देतो. विठ्ठल. पण असं मागू नका. एका बाईन नवस केलता. मला जर पोरगा झाला
सीताला देवीला नवस केला, मला जर पोरगा झाला तर माझ्या नवऱ्याला मी 5 घास नरकाचे खाऊ घालीन. आता नवस इतका घाणेरडा आहे, तुम्ही ऐकल्यावरच तुम्ही इतकं कसं तरी तोंड केलं. पण मोठ्याच्या मुखातून ऐकलेली कथा आहे, ज्ञानोबा यांच्या चरित्रातलीच कथा आहे. काशी तीर्थयात्रेतला घटनाक्रम आहे, महात्म्य सांगायचे. असं मागितलं आणि शेवटी आता ते सीताला देवीची कृपा झाली, मुलगा झाला, नवस फेडायचा आहे आता. कारण महिला म्हणलं तुम्ही कधी काय मागाल, भरोसा भरोसाच नाही. आणि एक वाक्य सांगून जाईन तुम्हाला, तुमचा परमार्थ तुमची भक्ती तुमच्या घराचं संरक्षण करते. तुमच्या पतीनं केलेलं पुण्य तुम्हाला मिळत नाही. ते जुन्या लोकांना एक म्हण होती जुन्या काळात, नवऱ्यानं केलं की बायकोला अर्ध भेटतं. हे कसं लोक म्हणतात तेच आम्हाला कळत नाही. हो त्याला बेस्ट पाहिजे काहीतरी. मी तर असं सांगेल त्या ठिकाणी, या जगामध्ये 90% माणसं त्यांच्या पत्नींच्या बायकांच्या पुण्यानं जिवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. दाखवा पुराणातला एक सिद्धांत, कोणत्याही पुराणामध्ये जा, कुठल्याही पुराणामध्ये स्त्रीनं केलेलं पुण्यच पतीला काम आलेलं आहे. पण एखादा पुरुष आहे का, एखादा ऋषी, एखादा राजा, एखादा देव, त्यानं तपश्चर्या केली, त्याच्या बायकोचा उद्धार केला. हा, सुंदर बायको भेटली पाहिजे म्हणून एका ऋषीनं तपश्चर्या केली, कर्दमान. बरोबर आहे ना? बायको सुंदर भेटली पाहिजे म्हणून, पण बायकोचा उद्धार करणारा एकही राजा माझ्या तरी वाचनात नाही. आणि तुमच्या वाचनात असलं तर कीर्तन झाल्यावर मला सांगा. पण यमाच्या दाढेतून सत्यवानाला सोडून आणलं ती सावित्री होती. जालिंदरा करता रूपदेवानं धारण केलं ती रुंदा होती. महारोगी पती जिवंत केला ती शांडिल्य होती. पतीला एका घोटात समुद्र पिण्याची ताकद दिली ती लोपामुद्रा होती. नवऱ्याला पतीला सांगत होती की रामाचं सैन्य इकडे आलेलं आहे, आता तरी शरण जा, ती मंदोदरी होती. देवलोकाला सडो की पडो करणारी ती सुलोचना होती. तिन्ही देवांना लहान लहान बाळ करून टाकली ती अनुसया माता होती. मग तुमची ताकद आहे. हो, नवरा कसाही असू द्या. हो, कळतंय ना मी काय बोलतोय ते? नवरा कसाही असू द्या, पण तुम्ही नुसतं एक लोटा जल महादेवावर टाकलं की तो महादेव दुरुस्त झाला समजा. बरं, तुम्ही असाही विचार करत नाही की त्याला सर्दी होईल का, डोकं दुखील. त्या नंदीलाही झोपू देत नाही, त्या महादेवालाही झोपू देत नाही. ओ, लय खतरनाक काम तुमचं. मी रात्री 2 वाजता त्या पळाशिवून निघालो होतो आणि ते रस्त्यात तो महादेव दिसला. त्या बाया पाणी टाकतात. मी त्या ड्रायव्हरला म्हणलं गाडी उभी कर, मला पाहू द्या कोण कोण माता आहे ते. मी म्हणलं मावशी रात्री 2 वाजले हो, आता ही वेळ देवावर पाणी घालण्याची नसते. म्हटलं आता महादेवाला सर्दी नक्की झाल्याशिवाय राहणार आहे. पण आता ह्या महादेवाला तर ओला केलंच तुम्ही, पण आता घरचा महादेव फार गाढ झोपलेला असेल, एक घागरभर पाणी त्या महादेवावर टाक. मग तो महादेव काय करतो पहा म्हणलं. तू काय तुमची श्रद्धा असते बाबा, तुमच्या श्रद्धेला काय. येऊन नवस केला, आता पोरगा झालं, पोरगा असं वाढायला लागलं. आता नवस फेडायचा कसा, नवस फेडायचा कसा देवाजो. देवीला सांगता काय. नवऱ्याने विचारलं एक दिवस, का ग म्हणले आपल्या घरात सगळंच अनुकूल आहे आणि तू अशी का होत चालली. मग तिनं नवस सांगितलं. म्हणे मी अशा देवीला नवस केलता, मला जर मुलगा झाला तर मी माझ्या नवऱ्याला 5 घास नरकाच खाऊ घाल.
आता त्या नवऱ्या त्या माणसाला इतका राग आला, तो म्हणला घरही सांभाळ आणि तुझ्या कुळाचा दिवाही सांभाळ म्हणले. हो, कारण तुमच्या डोक्यात एकच फॅट असतो ना, कुळाला दिवा पाहिजे, कसा का पेटेना दिवा पाहिजे, माय बापाला का कुटेना दिवा पाहिजे. मी म्हणतो दिवा पेटवणं बंद कर, चिमणीची गरज आहे विठ्ठल. आमच्या श्रद्धे हरिभक्ती पारायण स्वरांजली ताई एवढ्या चिमण्या सांभाळताय. दिवे सांभाळणे बरं, पण ह्या सांभाळण्याला लय कठीण बापा. ओ, आणि तुमच्या चिमण्या मला त्या कुठल्या तोंडल्या बोंडल्या टप्प्यावर भेटल्या होत्या बाबा दिंडीमध्ये. कुठे आहे ती पोरगी? तिनं पार दिव्या घाटच गाजवला. हो, काय मुलीमध्ये लय मोठी ताकद असते, लय मोठी ताकद असते, लय मोठी. भारतीय नारीची ताकद, पाश्चात्य नाही. भारताची नारी ज्या ज्या वेळेला भारतातला राज्य करण्याकरता आली त्यावेळेला भारताला सोन्याचे दिवस होते. पण ज्या वेळेला भारतात पाश्चात्य नारींचं वैभव वाढलं होतं त्या वेळेला भारतातली संस्कृती खालच्या दर्जाला जात होती. कैकई ज्या वेळेला भारतात राजवाटी राजसिंहासनाधीशाच्या बरोबर होती त्यावेळेला वाईट दिवस होते. पहिले कैकई होती. आपल्या बीड मध्ये कैकई कोणी नावाचं आहे का माऊली? नाव सुद्धा ठेवलं नाही, पुन्हा नाव नाही ठेवलं. दुसरी गांधारी, ओ तिनं तो मजलच केली गांधारीनं, आंधळाच नवरा पसंत केला. हो, इस्टेटी करता महाराष्ट्राची पोरगळे आंधळा नवरा करेन संपत्ती करता. चकना चालत नाही, आंधळा पेटाव तिकडे बापाला म्हणून ती. तशा महाराष्ट्राच्या पोरी फार झाशीच्या राणीसारख्या राहतात, मासाहेबासारख्या राहतात. पण आता पण पुढे सांगत नाही, तुम्ही टाळ्या वाजून घेतल्या, आता तुम्हाला समजून गेल मला काय सांगायचं ते. विठ्ठल फक्त एक वाक्य सांगून जातो, फक्त तुमची श्रद्धा होऊ देऊ नका, एवढीच माझी प्रार्थना राहील. श्रद्धा माहिती ना तुम्हाला, तिचे 35 तुकडे केले होते, 35. ती वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका, बस. पुढे बोलत, भारताची नारी सक्षम असते, सक्षम. आल्या गेल्यांची करते कदर, तिला म्हणता इंडियन मदर. डोक्यावर ठेवते पदर. भारताच्या नारीचं वैभव आहे, फार मोठं वैभव आहे. म्हणले तू सांभाळ, तुझं पोरग सांभाळ. म्हणले मी चाललो आत्महत्या करायला, आत्महत्याचं. पर योग असा की तो नेमका कबीर महाराजांच्या मठामध्ये आले ते, आणि ज्ञानोबारायांच बसलेले होते. माऊलीचं दर्शन घेतलं, माऊलीनं आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. माऊली, मी आत्महत्या करता आलेलो आहे, बायकोनं असला नवस केला होता. माऊली म्हणले अरे बाळा, अरे नवस लय सोपा आहे. म्हणला नवस लय सोपा आहे, कशाला मरतो? म्हणे तू असं कर, नवस फेडायचं तुझ्या बायकोला, तू असं कर, घरी जा तुझ्या बायकोला असे 5 घर निवडायला सांग. कसे? ज्याच्या घरात वैष्णव नसेल, ज्याच्या दारी तुळशी वृंदावन नसेल, त्याच्या घरचा 1 घास आणायचा. असे 5 घर निवडायचे आणि 5 घास खायचं. नवस फिटला. कबीर महाराजानं दोहा लिहून टाकला. कबीर महाराज तिथे बसलेले होते ना. जिस घर नाही तुलसी वही घर नाही वैष्णव सदन, वही घर का अनाज खाना वही नरक समाना. आलं तुमच्या ध्यानात? तुम्हाला माझी विनंती राहील, घरात अंगणातली तुळस इतकी चांगली ठेवा, इतकी हासरी ठेवा की बिभीषणासारखं
भगवान परमात्मा हनुमंतरायाचं तुमच्या घरी आगमन होणं असं घर ठेवा. विठ्ठल. आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकारानं, आता आम्ही फक्त सांगत असतो वारी करा, आम्ही गाडीत, आम्ही सांगत असतो. आता ते मगाशी ती माय माझी कोण म्हटलं, तुम्हीच म्हटलं काय? फक्त कीर्तनात नका म्हणत जाऊ, माझी विनंती राहील. मी तर कीर्तनकारातला सांगत असतो, कीर्तनात मायबाप सांगण्याचा विषय नाही आहे. आमचा हिंदू धर्म इतका अजून इतका नालायक नाही की तो आमचे मायबाप सांभाळू शकत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी का गाण्यान कविता म्हणतात त्यांनाही माझी विनंती आहे, फक्त आपले मायबाप आपल्याजवळ घेऊन राहा, त्यांना खेड्यावर ठेवू नका. तुम्ही शहरात राहू नका, आणि शहरात तुम्ही राहाल तो तुमचे मायबाप सांभाळा, मग कीर्तनात कविता म्हणा. विठ्ठल. आम्ही जर तुम्हाला गाय पाळू म्हणत होता, आमच्या घरची गाय तुम्ही पाहिली पाहिजे, पाहायला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी. हो, आम्ही जे बोलणार आहोत, आता वास्तविक पाहता चूक नाही त्या माणसाची. देशमुख महाराजांची चूक होती का? त्यांनी कर्ज काढून मुलीचा लग्नाचा सोहळा करू नका असं म्हटलं होतं, पण त्याचा विपर्यास लोकांनी वेल्ट केलं, इतकं त्यांना ट्रोल केलं की. आणि एक ध्यानात ठेवा, संप्रदायातला माणूस ज्यावेळेला ट्रोल होत असतो त्यावेळेला लोक त्याच्या बाजूनं 100 पटाने येत असतात, हे विसरू नका तुम्ही. कारण हा संप्रदाय राजो, या संप्रदायाची उंची तशी आहे. प्रसार आणि कीर्तनकार हे तुम्हाला सुधरवण्याचं माध्यम नाही. आम्ही प्रबोधनकार नाही. आमच्या प्रबोधनातून तुम्ही काही बोध घेतला तर बरं, नाही तर आम्ही प्रबोधनकार नाही, आम्ही समाज सुधारक नाही. आम्ही साधन चतुष्टमय वेद शास्त्र पुराण उपनिषदाचा संत साहित्याचे समग्र विचार मांडण्याकरता तुम्ही 2 तासाकरता आलेले देवदूत, पोस्टमन, बाकी काही घेणं देणं नाही. नाहीतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावता, गोरोबा, चोखोबा, निळोबा, मीराबाई, जनाबाई, सदन कसाई, सेना नावी, शेख मोहम्मद, नागो जगमित्रा, नरहरी सोनार, रोहिदास, कबीर, संताजी जगणारे, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, गौणपादाचार्य, पादपद्माचार्य, हस्तामलक, आद्यगुरु शंकराचार्य, इतक्या रथी महारथी आले, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. आम्ही कोण्या झाडाची पानं. विठ्ठल. आम्ही फक्त तुम्हाला तुका म्हणे आम्हा धाडीले बस, आणि निरोप घेऊन आलेलो आहे आम्ही त्या ठिकाणी, बस. काय नाही त्या ठिकाणी राजा. हो, किती उद्धार झाला त्या ठिकाणी, किती मला सांगा. त्या ठिकाणी 16 वर्षात नाही, 16 वर्षाच्या अगोदर बाबांची साधना मोरेश्वर संस्थानपासून मी पाहतोय. मोटरसायकलवर होते, माझा मोबाईल हरला म्हणून मला गाडी उभी केली. त्या दिवसापासून जेव्हा प्रेम जुळलं त्याचा शिखर झालं त्या ठिकाणी. माझ्या मुलांना आशीर्वाद देण्याकरता, दोन्ही मुलांना आशीर्वाद देण्याकरता बाबा इथून दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन माझ्या घरापर्यंत आलीत. तुम्हाला पटणार नाही, दोघं महात्मे गुरुजी, श्रीज गुरुजी बसलेले आणि ते बसलेले. मला गॅरंटी होते, दत्तप्रभूंचा आशीर्वाद होता. 2 किलोमीटरवर पाऊस पडत होता आणि माझं लग्न सुखरूप निघत होतं. ताकद आहे. काहीच आधार नव्हता तिथे. काय आधार होता त्या ठिकाणी? जर त्या क्षणी काही घडलं असतं तर, पण मला माहिती होतं दत्तप्रभूंच्या सेवेत आम्ही असतो, प्रभू आमच्या सेवेत नक्कीच राहतील, ही गॅरंटी आमची होती. एका बाजूनं दत्तप्रभूंचा आशीर्वाद होता, एका बाजूनं गुरु ब्रह्मरुद्रांचा आशीर्वाद होता, आणि तिकडून माझा काल भैरव माझ्यावर कृपा करून होता. कृपेशिवाय नाही होत. काय कृपेशिवाय होत नाही. आज इथे भगवान परमात्म्याचं वास्तव आहे, भगवान परमात्म्याची जाज्वल्य शक्ती आहे, म्हणून एवढा समाज आणि एवढा समुदाय आणि एवढा सोहळा होत असतो. नाही तो होणार नाही त्या ठिकाणी. नो, हे एकट्याचा खेळ. नुसतं पैसा नव्हता असं वाटतं तुम्हाला? जर सेवा करणारे नसले तर होऊ शकत नाही. आणि सेवा, ज्ञानोबा म्हणतात ते तर, सेवा हा दारवंटा. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हो, गर्वरहित होऊन तुम्ही सेवा करा. मी एक वाक्य बोलून गेलो,
झोळी भरा, तो झोळी भरून देईन तुम्हाला विठ्ठल. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वारीचा नियम होता, पंढरीची वारी आहे माझी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे मला दुसरं तीर्थव्रत करण्याची गरज नाही. हो, जगद्गुरु तुकोबार. बरं, तुकोबारायांच्या काळापासूनच वारी आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. तुकोबारायांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, तिचं नाव अमाई. विश्वंभर बाबांना 2 मुलं झाले, हरी आणि मुकुंदा. मुलं आईबापाचे वृद्ध जाऊन निजामाकडे गेली म्हणून कुत्र्यासारखी मेली. हो, पण हरीची पत्नी गरोदर होती. हरीला मुलगा विठोबा, विठोबाला पदाजी, पदाजीला कान्हया, कान्हयाला शंकर, शंकरला बोलोबा, बोलोबाचे नाव कनकाई. कनकाई दत्तात्रयाची उपासना करत होती, एकमुखी दत्ताची नाही. कनकाई दत्तात्रयाचीच उपासना करत होती. कोणत्या दत्तात्रयाची? 3 मुखी दत्ताची. थांबून बोलतोय मी तुमच्याशी. हो, संप्रदाय वैष्णव परंपरेचा आम्ही 3 मुखी दत्तच मानतो. हो, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी, वैकुंठवासी, निवृत्ती बाबा सांगायचे, वक्ती बाबा सांगायचे, आमचा दत्तप्रभू आम्हाला 3 रूपातच दिसतो. पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मोरद्रा लाभुने खेचरी, तो ब्रह्मपदी बैसला. हो, फार गोड आहे ते. हो, चला महाराज, कनकाई उपासना दत्तप्रभूंची करत होती. कोणाची आई? तुकोबारायांची आई. कनक म्हणजे सोनं, आणि सोन्याच्या पोटी जन्माला येणार कसं असेल? दत्तप्रभू प्रसन्न झाले, कनकाई मागा. कनकाईने सांगितलं, प्रभू ज्याप्रमाणे अनुसयेच्या पोटाला आला त्याप्रमाणे माझ्या पोटाला आहे. पहिला मुलगा झाला सावजी महाराज. 12 वर्षाचे असताना हिमालयात निघून गेले, भगवान शिवाचा अवतार. 2 नंबरला जगद्गुरु तुकोबार आहे, महाविष्णूचा अवतार. 3 नंबरला कान्होबार आहे, ब्रह्मदेवाचा अवतार. कशाहून? सासरवाड्याला राहायला गेला म्हणून. विठ्ठल. आता पुढचा सातबारा नका विचारू मला. परंपरेचा संप्रदाय आहे आमचा. हे दुकान नाही आहे, होलसेल. बर, पुराण मान्य संप्रदाय आमचा. आता वेद निघाले, पण ते देवाच्या घोरल्यातून निघाले. देव घोरले ना. घोरणं चांगलं असतं काय? कोणाच्या घरी मुक्काम करावा आणि त्या घराचा मालकच घोरणारा निघावा. मजा येते मग. काही बोलता येत नाही, म्हणता येत नाही. पण देवाच्या घोरण्यातून वेद निघाले. आणि ह्या महिन्यातला हा जो उत्सव आहे ना, हा पर्व काळाचा उत्सव आहे. हा महिनाच देवाचा आवडीचा आहे. मासानाम मार्गशीर्ष, देवाच्या विभूती योगातला महिना या. कारण आता चंपा षष्टीचा उत्सव आणि परवा गीता मातेचा जन्म झाला. या सप्ताहातलं पर्व आहे फार मोठं. वेदाचा जन्म सांगितला नाही, उपनिषदांचा जन्म सांगितला नाही, रामायणाचा जन्म सांगितला नाही, 18 पुराण 18 मुख्य त्यांचा जन्म सांगितला नाही, महाभारताचा जन्म सांगितला नाही. पण काय गीता मातेचा जन्म सांगितला. हो, बरं, कुठं सांगितला? रणांगणात. इकडनंही सैन्य, इकडनंही सैन्य. आता ते गीता जयंती दिवशी महाराज बोलून गेले, मी नाही बोलणार आता जास्त. हो, इकडनं सैन्य, इकडनं सैन्य. बरं, तो रथ अशा ठिकाणी उभा केला, सेनर विरुद्ध. कुठं? तो कर्णाच्या पुढे नाही, दुर्योधनाच्या नाही. तो नेमका भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्या पुढे रथ नेऊन उभा केला. मग अर्जुन म्हणे, मी का भस्मासुर आहे का? मी भिकारी होईल, पण मग यांना मारणार नाही. म्हणून
देवानं इतकं ऐकून घेतलं. पहिल्या अध्यात नुसतं ऐकलंय ना, पहिला अध्यात विचारच नाही कुठला. आणि माणसं पहिले ऐकून घेतात, आणि जे पहिले ऐकून घेतात ते चांगलं उत्तर देतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसानं ऐकून घ्यावं पहिलं. पण गीता कोणाला विचारली? हा, कोणाला? अहो संजयाला विचारली. माझं नाव संजय आहे. नाव संजय आहे ना. हो, बर त्याचे डोळे घारे होते, माझे डोळे घारे आहे. हा योग योगच आहे. फक्त त्याच्या पुढे बसलेला आंधळा होता, हे त्याचं दुर्भाग्य संजयाचं. पण माझ्या पुढे जी बसलेली आहेत ती सगळी डोळ्यांची आहे. आता मी तुम्हाला धृतराष्ट्र कसं म्हणू? हो, पण वृत्ती मात्र धृतराष्ट्राची आहे. नाही पटणार नाही. त्या धृतराष्ट्राला 3 रोग होते. पहिला रोग होता पुत्रप्रेमाचा, दुसरा रोग होता पत्नी प्रेमाचा, आणि तिसरा रोग होता, समजलं ना? आता इथे बसलेल्या पैकी हे 3 रोग ज्याला नसतील त्यांना हात वर करा, मी फेटा सकट त्याच्या पाया येतो पायाला. मग 700 श्लोक ऐकल्यावर त्याच्यात परिवर्तन झालं नाही, या 2 तासात आम्ही काय करणार तुमच्यावर परिवर्तन? विठ्ठल. आता लोक म्हणून सहज सांगतात की देवानं गीता सांगितल्यावर देवानं सुरूच केली नाही ना बाबा. ना अर्जुनानं सुरू केली. सुरू करणार तर धृतराष्ट्र आहे. बरं, त्याचा संपत्तीवर एवढा प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, मी एक वाक्य सांगून जाईन तुम्हाला. हो, हा माझा आमचा घरचा सप्ताह आहे म्हणून बोलतो तुम्हाला मी त्या ठिकाणी. मग तुम्हाला स्तुती सुद्धा म्हणून सांगणार नाही, नरकाला जाणं पडेल मला सुद्धा. पण एक वाक्य सांगतो, तुमच्या जेवढी तुम्ही इस्टेट कमावून ठेवलेली त्या इस्टेटीला वारस आहे. पण या दत्त प्रभूंच्या दरबारामध्ये आल्यावर जे पुण्य संपादन तुम्ही करतात ते पुण्य तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरणार आहे. पुरणारं पुण्य आहे. हो, या धर्ममंडपात हे तुम्ही पुण्याचा संचय होणार आहे. याला कोणी वारस नाही. नाही तर गावात मुर्दा बांधणार पेशल असतो. तुमच्या गावात जो असेल तो पाहून घ्या. सगळं गाव रडतं, मुर्दा बांधणारा कधीच रडत नाही, कधीच रडत नाही. तो ती मुर्द उचलक पैसे फेकतात. तुमच्याकडे फेकतं काय? मी आमच्या गुरुजींना विचारलं म्हणलं, गुरुजी या मुर्द्यावर पैसे का बदलतात? ते गुरुजी मला म्हणायचे, पाटील यानं जन्मभर काहीच केलं नाही. कथा नाही, कीर्तन नाही, सत्संग नाही, तीर्थयात्रा नाही, दान नाही, धर्म नाही. रात्री पैसा, दिवसा पैसा, हाय पैसा, हाय पैसा. हा पैसे करता करता मेला म्हणून लोक मेल्यावर सांगतात याच्याच करता मेला, घ्या पैसे. लोक लय हुशारी. ओ आणि मुर्द उचललं की बाया आपलाच पदर घेतात, त्याला म्हणतात शिलक. तुम्ही लय खतरनाक काम तुमचं. आमच्याकडचं एक महाराज, ते रवी किरण महाराज, असं रडतात ना बाया, असं मार्केट रडण्यानं आलं भाऊ. सोपं नाही. माणसाच्या जीवनामध्ये एक भटजी बुवा काम करत नाही, काय ना काय नाही. बायकोनं एक दिवस म्हटलं काय काम करत नाही, निघाल ते गेलं ना रागे भरून. जुन्या काळात राग भरून जायची माणसं, पण मरत नव्हती, मरत नव्हती जुनी माणसं. आणि जुन्या काळातलं काय, 5 भाऊ, 7 भाऊ, 9 भाऊ, 5 भाऊ, 6 भाऊ. जुन्या काळात असं होतं नानाजी महाराज. आता कायदा आहे, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. हो, आता कायदा आहे. बर ते 2 तरी बरे होते, ते 2 तरी बरे होते. आता तर हे शिकलेले म्हणतात फॅमिली प्लॅन एकच पाहिजे. तो मेला का तू बी जाय गोदावरीत डुबायला. अरे आपण आपली संस्कृती कमी करतोय, तुम्हाला असं वाटत नाही? आपले वंश कमी होतोय असं वाटत नाही? भावकी कमी होते असं वाटत नाही तुम्हाला? 2 महिन्यापूर्वी मोहन भागवतजी बोलले की किमान माणसाला 3 पोरं तरी पाहिजे. हो, ती बोलली. त्यावेळेला तुमचे वंश टिकेल, नाही तर तुमच्या वंशात काय राहणार आहे?
कोण विचारणार तुम्हाला? तुम्ही दत्तप्रभूंच्या दारात आहे म्हणून तुमचं संकट निवारता नाही तर तुमची तिसरी पिढी निर्वंश होईल. कारण तुम्ही म्हाताऱ्या लोकांवर प्रेम करत नाही. आज महाभारत असं सांगतं, ज्या घरातले म्हातारे मरताना असंतुष्ट मरतात त्यांची तिसरी पिढी निर्वंश होते. तुम्ही एवढ्या इथं महिला आल्यात ना, मी एकच वाक्य सांगेन, फक्त म्हाताऱ्या लोकांना आनंदानं शेवटचा श्वास घेऊ द्या तुमच्या घरामध्ये. तुम्हाला पितृदोष लागणार नाही, तुम्हाला पिंडदान करायची सुद्धा गरज नाही. काय करता तुम्ही त्या ठिकाणी? हो, काय नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की माझ्या वंशाची परंपरा आहे पंढरीची. आणि 2 भाकरी बांधून द्यायची, आऊसाहेब 2 भाकरी बांधून द्यायची. पहिली भाकर जेजुरीला खायची तुकोबाराय, आणि तिथून वेळापूरच्या टेकड्यावर यायचे, तिथे एक भाकर खायची, आणि तिथून धावायचे तर देवळातच, मंदिरातच. आणि मंदिरात गेले की देवान खाली मान घालायची. निर्लज्जम सदा सुखी. कोण? देव. देव खाली मान करायची. देव. असं भक्तीचं ओझं झालं तुकोबारायांचं. शेवटी देवाला वाटलं की ह्या भक्तीचं ओझं कमी करण्याकरता तुकोबारायांना आपण काहीतरी देऊन पाहू, काहीतरी देऊ. आणि सांगितलं, काय महाराज तुम्ही भक्ती कशा करतात? कशा करतो आपण? मोक्षा करता. मग देवानं सांगितलं, तुकोबा मोक्ष आजपासून त्या मोक्षाचे तुम्ही कॅबिनेट मंत्री. मोक्ष तुम्हाला देऊन टाकतो आजपासून, मोक्षाचे मालक तुम्ही. तुकोबारा हसले देवाकडे पाहून, म्हणे देवा तुम्ही जो मला मोक्ष देण्याचा विचार करता तो माझ्या घरी काम करतो. मोक्ष घरी कामारी घेताती. मोक्ष घरी कामारी येतासी. मोक्ष घरी कामारी येतासी. मोक्ष घरी कामारी येतासी. मोक्ष सुखाला मी लाता घालू म्हणून घेईन मी जन्म आज. आणि त्याचं शेवटचं चरण आहे, तुम्ही म्हटलं ते मोक्षा मागरी कामार्गी दासी होय सांगवायसी तुका म्हणे. मोक्ष पद तुच्छ केले आकार आम्हा जन्म घेणे युगायुगी महाराज म्हणतात. आणि आमचा मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुताची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. आता मोक्षावर खूप प्रमाण देता येतील, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. मला वाटतं 9:30 वाजले. आता घड्याळ चांगलं पाहिलं आणि दत्तप्रभूंच्या उत्सवाचा आतिषबाजी दुपारची मजा देत नाही म्हणून तोही सोहळा आपल्याला करायचा आहे. अजून प्रवास आपला, टेन्शन घेऊ नका. मी वेळेचा लय भोगता माणूस आहे. भगवान सब कुछ देते लेकिन समय नहीं देते. समय का भान रखे
माणसानं जीवनामध्ये वेळेला खूप महत्व द्यावं. विठ्ठल ज्यानं जीवनामध्ये वेळ झोपली ना त्यानं देव सांभाळला. वेळ वेळ फार मोठं महत्व. हो. आणि तुम्ही खूप विद्वान बसलेली मंडळी, कीर्तनाला जेवढी मंडळी असते तेवढी इतकी विद्वान असते. ज्ञानोबाराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही सामान्य नसतात, फक्त तुम्ही बोलत नाही एवढं. नाही तर कीर्तन कराल तुम्ही, आचारसंहिता नसती तर. म्हणून महिला मंडळाला प्राधान्य असावं. ज्या ज्या महिला परमार्थामध्ये अग्रेसर आहे त्या समाजामध्ये त्या ठिकाणी उच्च स्तरावर असतात त्या ठिकाणी. आणि ज्या घरामध्ये महिलेला परमार्थात स्वातंत्र्य आहे तिचं घर स्वर्गच असतं. विठ्ठल महाराज, मी समाजावर बोलत नाही पण एक वाक्य सांगतो. आमच्याकडे लेवा पाटील समाज आहे, त्या महिला भगिनींच्या गीतापाठ आहे. कीर्तनकाराला ज्ञानेश्वरीची ओळी आठवली ना त्या बाया तिथून सांगत असतील. महिला ताकद आहे त्या ठिकाणी. हो, कीर्तनकार जर असं चांगल्या क्वालिटीचा असलं, समजा क्वालिटी आता लॉबी आहे ना बाबा, आता क्वालिटी म्हणली तर काय अडचण आहे. विठ्ठल एक वाक्य सांगू, ज्ञानेश्वर्या पाठ आहे ते माणसं घरी आहेत, गाथे पाठ आहे त्यांना कोणी विचारत नाही. ज्याचा भागवताचा पहिला श्लोक पाठ नाही त्याला गावात काय सांगू, जाऊ दे, नको नको बोललं ती. हो, मी तर कठीण आहे ना ते. हो, आमच्याकडे अशी परंपरा होती. मोठे बाबा स्वानंद सुखनिवासी नथुसिंग बाबा, वैद्य बाबा पांडुरंग बाबा वैद्य, स्वानंद सुखनिवासी विठ्ठल बाबा घुले, ही मंडळी ज्या वेळेला दौऱ्यावर यायची आमच्याकडे, तर सप्ताह असेच आहे. कीर्तनकाराने 2 प्रवचनं करायची. कीर्तन करायचं, ज्या दिवशी यायचं त्या दिवशी प्रवचन करायचं. अजून ती जुनी सप्ती आहेत बरं, ती पूर जुनी सप्ती ती. आणि सकाळी त्या कीर्तनकारा पहिले काकड्याला उठ काकडा कर, कीर्तनकाराला काकडा करायला यायची. हो, हरिपाठ. आता ते राहिलं ना त्या ठिकाणी. असो, मला द्वेष म्हणून बोलायचं नाही, कोणाची निंदा म्हणून बोलायचं नाही. संप्रदायाची उंची वाढवण्याकरता आम्ही सुद्धा साधना केली पाहिजे, आम्ही सुद्धा उपासना केली पाहिजे, आम्ही सुद्धा अनुष्ठान केलं पाहिजे, आम्ही सुद्धा जप तप ध्यान धारणा उपासना केल्या पाहिजे. विठ्ठल लोक मायबापाच्या पायाला लागत नाही राजा, नुसते आपले कपडे पाहिले तरी हात जोडतात, नुसता गंध पाहिलं तरी हात जोडतात. आपल्याला काय ताकद आहे, आपल्या देवान दिलेली ताकद आहे ती. हो, दुसऱ्या वारीला तुकोबाराय आले, पहिली वारी झाली मागितलंच नाही. दुसऱ्या वारीला आले तुकोबाराय, डोक्यावरचं ओझ कमी करा. तुम्हाला संतांची भेट दुर्लभ होती ती झाली, देवाची भेट दुर्लभ होती ती झाली. तुम्हाला वैकुंठ दुर्लभ होतं, आता काय दुर्लभ आहे तुम्हाला? फक्त वैकुंठ. मग वैकुंठाचा मालक करतो, पण माझ्या डोक्यावरचं ओझं थोडं कमी करा. वैकुंठाचा मालक करतो. तुकोबाराय म्हणलं, महादेवा आम्ही तू वैकुंठातून आलो आहे, आणि तुझ्या वैकुंठात काय ते जुनं खोपाट आहे काय त्या तुझ्या वैकुंठात? नको वैकुंठीचा वास,
साधूच्या घरी येत असतो म्हणून नको वैकुंठीचा वास. बर बर, त्या वारीला देव निघून गेले, तुकाराम महाराज निघून गेले, देव पाहत राहून गेले, मागतच नाही. तिसऱ्या वारीला तुकोबाराय आले. काय महाराज, कुणाला भितात तुम्ही? आपण कुणाला भितो? काळाला. कोणाला भितो? काळाला. काळाला भितो. मग महाराज, काळाचं डिपार्टमेंट आजपासून तुमच्या ताब्यात. आजपासून काळाचं डिपार्टमेंट तुमच्या ताब्यात. तुकोबाराय म्हटले, देवा तुम्ही जो काळ देता मला देऊ करतात ना, त्याच्या छाताड्यावर आम्ही पाय देतो रोज. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. तुकोबा सांगायला लागले की देवा त्याच्या छाताड्यावर पाय देतो ना मी. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबत असे. त्याच्या तोंडावर थमारतो म्हणले आम्ही. तो का म्हणे काळा? देव म्हणले हा काळालाही भीत नाही. बरं बरं, आता अशी दोघांची आट पडली. तुकोबाने यायचं, दर्शन करायचं, निघून जायचं. देवही बोलत नव्हते, तुकाराम महाराजही बोलत नव्हते. अशा 42 वाऱ्या पूर्ण झाल्या. किती? 42. आणि 42व्या वारी जगद्गुरु तुकोबारांना असं वाटलं की आता मात्र देवाकडे काहीतरी आपण मागावं. हो, पण काय मागावं? काही मागणे थोडासा वेळ असता तर आपण मला जरा बरं वाटलं असतं. पण मला तर अभंगावरच यायचं झालं तर मग थोडस बोललं पाहिजे ना. काही मागणे आम्हा अनुचित, वडिला चेरीत जाणत असू. आमच्या वडिला चेरीत आहे बाबा. काय उपास पारणे केला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. आम्हाला नको म्हणले बाबा, हे असलं नको म्हणले त्या ठिकाणी. पण शेवटी त्या दिवशी तुकोबाराय मंदिरात बसले. देवाच्या लक्षात आलं आज गिऱ्हाईक दर्शन घेऊन काही घरी जायला तयार नाही. शेवटी देवानं विचारलं, काय महाराज घरी जायची इच्छा नाही वाटतात? कारण सकाळी सकाळी पाहुणा आला तर चहा पाणी, थोडा वेळ थांबला तर नाश्ता, अजून दुपारी थांबला तर जेवण. पण पेरणीच्या दिवसात पाहुणा आला समजा मुक्कामी थांबला की समजून जाव पाहुण्याला लक्ष्मीकांची गरज. हा व्यवहार आहे, याला व्यवहार म्हणतात. तस देव तुकाराम महाराज उठायला तयार नाही. काय महाराज? म्हणून देवा आज मला काहीतरी तुमच्याकडून अपेक्षेनं मागायचं आहे. हो, पण असं मागायचंय. हो, देव म्हणले तुला एक नाही 3-3 वेळा मी सांगितलं ना, वैकुंठ घे, काळ घे, मोक्ष. तू नाहीच म्हणला. म्हणून देवा जे माझ्याकडे उपलब्ध होतं ते मला गरज द्यायचं नाही. मला काय हवंय? अभंगाचं पहिलं चरण.
जे आपण 2च तास येतो, खरंच ह्या मंडळीची खूप साधना असतं. ती साधना उद्याचे महाराज चांगले सांगतात माझ्यापेक्षा. त्याला चांगलं सांगता येते. पण त्या आपल्याला त्यात गंध नाही, मग आपण कसं करायचं? तुम्ही गातात ना असं वाटतं तुमचं ऐकतच राहा. कारण मूर्ध कसं याजो खांदेकरी मजबूत पाहिजे. विठ्ठल हो, हीच व्हावी माझी आस. आता मला सांगा, जगामध्ये आशा पूर्ण झालेला माणूस दाखवा, ज्याची आशा पूर्ण झाली. आशेने आशा झाली कोणाची पूर्ण? आपला काही संसार नाही. राक्षसराज रावणाच्या संसाराचं वर्णन श्री जगद्गुरु तुकोबाराय करतात. त्याची परिस्थिती कशी असेल? आता काहींना फक्त रावणाला एकाच बाजूने पाहिलेलं आहे की रावणानं जानकी पळवली असं. अरे त्याची वृत्ती तशी होती. नुसतं जानकी मातेच्या अंगाला त्याने स्पर्श केला असता तर रावण जळून खाक झाला असता. जानकी माता जो धनुष्य खेळत होती तो धनुष्य रावण उचलत नाही. मग जानकी नेणं इतकं सोपं आहे? सहज आहे ना. आता रामायणकार माझ्या समोर आहे. रावण इतका फंटूर होता की जर इतका फालतूक राहिला असता तर प्रभूंनी रामेश्वराची प्राणप्रतिष्ठा रावणाच्यातून केली असती. दशग्रंथी होता रावण, संगीतातला विशारद होता रावण. जेवढे राग असतील तेवढ्या रागाचा संशोधक रावण आहे. हो, रावण काय, पण वृत्ती राक्षसी होती म्हणून आम्ही नाकारला. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला एक वाक्य सांगून गेलो, माणसाच्या जीवनामध्ये स्पर्धक पाहिजे आणि माणसाच्या जीवनामध्ये कट्टर विरोधक पाहिजे. इतका विरोध केला पाहिजे की जेणेकरून पुऱ्या वंशाचा तरी उद्धार झाला पाहिजे. तो रावण आहे. रावण असा नाही राजा होता. त्या ठिकाणी रावणाला माहित नव्हतं की रामाची ताकद माहित नव्हती. पण काय आचारसंहिता होती. राजा दशरथाला 753 राण्या करता आल्या, पण रामाला मात्र आचारसंहितेत राहावं लागलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. हे फक्त राम प्रभू राजा हरिश्चंद्रानं म्हणावं. देवा मला माझी इच्छा आहे, आशा नाही. जगद्गुरु तुकोबाराय आशा करताय का नाटामध्ये बोलतात. सर्व सुखाची आशा जन्म गे, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गे. हिंडता दिशा क्षीण पावल, माया वेष्टेला जीव माझा, माझे स्वहित आशा गेले. आशा पाश आशा. पण तुकोबाराय म्हणतात माझी ती आशा नाही, माझी एकच आशा आहे, जन्मोजन्मी तुझा दास. तेवढं नाही, तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे, खाईन उच्चिष्ट लोळीन अंगणी, वैष्णवाचे नानी होईन किडा. तुकोबाराय म्हणतात दुर्बुद्धी ते मनात कदा नुपजो नारायणा. काय तुकोबारायची मागणी आहे राजा? काय महाराज मागतायत त्या ठिकाणी? अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती. मग मे कमळापती, मग मे कमळापती,
नाचल्यानं पापच राहत नाही, इथे नाचल्यानं पापाची होळी होते. पण नवरदेवाच्या पुढे नाचलं ना काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून इथे नाचावं. इथे ज्ञानोबाराय ओळी खर्च करतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, येथे नामच नि पापाचे ऐसे केले. कीर्तन सांग, कीर्तन सांग. हो, आशा कुणाचीच पूर्ण नाही. म्हणून तुकोबार 8 तासानं सांगतात, हे जीवावी माझ्यास जन्मोजन्मी तुझा दास. तुझा दास झाल्यावर काय, तुझे दास करू आणि दिग्गजिने झाले माझे पंढरी राया. काय गावी हो वेळ संपले ना भाऊ, अजून पहिलं चरण आहे. दास्यत्व भक्तीवर बोलतोय मी. दास्यत्व निकट हनुमंती पै केले, म्हणून मी देखील रामचरण. दास्यत्वावर लय बोलता येणार. हा पुढे चालू थोडस. तुझा दास कर आणि मी जो नियम का माझा नियम मी सांगतो, पण तो तुला सिद्धीला न्यावा लागेल. अभंगा दुसरं चरण. पंढरीचा वार करी, 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 पंढरीचा वार टेन्शन घेऊन ना तू. अजून आहे आपल्याला जेवण रात्री. हो, वारकऱ्याचं कीर्तन असंच असते. वारकऱ्याचं कीर्तन नाचून कुदून असते भाऊ. ओंकार महाराज 2 वेळा जेवावं लागतं कीर्तन वाजलं का. सोपं आहे. हो, कारण इतकं सोपं नाही ते वाजणं. चला प्रसंग पुढे. पंढरीचा वारकरी वारीच कोणी दि हरी. देवा तुझी वारी मी करणार आहे, तो नियम सांभाळणं तुझं काम आहे. दत्तप्रभूंची सेवा करा. सेवा करत असताना आपल्याला काय मिळेल हे पाहू नका, ते सांभाळण्याची जबाबदारी प्रभूंची आहे. तुमच्या नियमाची सांभाळण्याची जबाबदारी प्रभूंची आहे. आपण जो येई मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्मवर. शरणांगता शरण मीच एकू. हा, भगवान म्हणतात एकटं मला शरण यायचं. त्यात आता पंढरपूर कुठे आहे. जम्बोया दीपा माझे एक पंढरपुरा गाव बघा. जम्बुया दीपा माझी. आता काय संपलं ना वेळ. दुसरं प्रमाण आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकासी उभा असेल बोलती साधू संत जीवा वाटे उरहू. तुकोबारा म्हणतात मी इतकं पाहिलंय. उदंडे पाहिले उदंड ऐकिले क्षेत्र महिमे. हो, ज्यावेळी नव्हते चराचर त्यावेळी होते पंढरपूर. ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुके प्रमाण. तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. काय सांगावं पंढरीचं. म्हणून तुका म्हणे मोक्षा देखील कळस. पाहता देवळाची पाठ
तीर्थे घडती 307. पंढरी पंढरी होणता होय पापाची बोहरी. जाऊ नको, जाऊ नको, नुसतं घरूनच म्हण पंढरी जाईन पंढरी जाईन तरी पाप संपलं. काय ताकद त्या पंढरीच्या देवात. बर जाय इथून बीडून बस पंढरपूर बस मध्ये उतरू नको. सगळे उतरल्यावर तू नुसतं एक पाय ठेव आणि घरी वापस ये. तरी पंढरीचं पुण्य. वाराणसी झाली जी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पावला परिसा ऐसा ठसा नामाचा. हो, आता मी पुण्याला पहिल्या दिवशी ताई एक अभंग घेतो, तो शेवट तोच अभंग सांगतो, पंढरी सांगतो 15-20 दिवस. आणि आता हे 15 मिनिटात काय सांगणार आहे पंढरी? शक्य आहे का ते? हो नाही. म्हणून तुकोबारायने सांगितलं माझा पंढरीचा, कारण पंढरीचा असा देव आहे. हो, तुम्ही मी बद्रीनाथला मी म्हणून सांगतो, अभिमानानं सांगतो, 35 वेळा बद्रीनाथला गेलो मी, 35 वेळा. हो, कोरोनाच्या काळात फक्त एकच वर्ष वारी खंडित झाली माहिती. हो, पण जे पंढरीच्या वारीत समाधान आहे ते तुम्ही कोणत्याही देवाला जा, कुठला बी देव पहा. हो, कारण परिणय तुका पंढरीच्या. बरोबर. हो, थांबून तिथे आता, कारण पंढरीच्या देवाजवळ काय संता संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. कोणत्या प्रेमाचा? करा हात वर, करा 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 करा. विठोबा रखुमाई, सुख सोहळा स्वर्गी नाही. एकाच वाक्यात, हा सुख सोहळा स्वर्गी. हो, महाराज म्हणता संता संगी. हात खाली करा ना खरा. ओय 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 काय नु वर गेटो वाढ करा हरिभक्ती परलोकील कामा सोडवेल यमापासून. ओ महाराज, हेच माझी आस आहे. आणि आता हेच मागायचंय शेवटचं चरण. चंद्रभाग्य स्नाना, चंद्रभाग्य स्नाना, चंद्रभाग्य स्नाना, चंद्रभाग्य स्नाना, चंद्रभाग्य स्नान, चंद्रभाग्य हे
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सावता गोरोबा चोखोबा निळोबा मीराबाई जनाबाई मंगलनाम मीराबाई जनाबाई मंगलनाम गणपत सकुबाई पावन नाम मीराबाई जनाबाई मंगलनाम गणपत सकुबाई मंगलनाम मुक्ताबाई मुक्ताबाई